नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर आज काय मी विशेष काही बनवणार नाही, पण एका वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे। बऱ्याच वेळेस असं होतं की पोहे बनवतो आपण, ते थोडेसे कडक किंवा असे कोरडे बनतात। तर तशा थोडीशी वेगळी ट्रिक वापरून मी आज एकदम मऊसूत आणि असे खावेसे वाटणारे पोहे आज त्याची रेसिपी मी शेअर करत आहे तुमच्यासोबत। तर इथे मी घेतलेला आहे पोहे, 2 ते 3 चम्मच शेंगदाणे, 2 ते 3 चम्मच डाळवा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। इथे माझा सुकलेला कढीपत्ता आहे, सुकलेला असो या ओला असो, एकदम टेस्ट मस्त येण्यासाठी कढीपत्ता यूज करा। आणि कांदा घेतलेला आहे, कांदा हा मी भरपूर प्रमाणात घेतलेला आहे, खूप छान टेस्टी बनतात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की लक्षात येईल। चला तर मग बनवायला घेऊया पोहे। याला तुम्ही कांदा पोहे म्हणलात तरी चालेल। तर आता मी स्टार्ट करते। तर कांदा पोहे बनवण्यासाठी मी भरपूर प्रमाणात कांदा घेतलेला आहे। तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन आहे, त्यात तेल टाकलेलं आहे 1 ते 1.5 पळी। आता तेल आपलं गरम होतंय। तेल गरम झाल्यानंतर यात आपण आता टाकणार आहोत मोहरी आणि जिरे। खूप टेस्ट छान येते, मस्त लागतात आणि एकदम मऊसूत जसं भात लागतो तसे हे पोहे बनतात। पोहे काही जण काय करतात की अगोदर धुतात आणि नंतर परत धुवून ठेवतात पाणी पूर्ण काढून, तर मी तसं काही करणार नाही। अगोदर तेल गरम झालेलं आहे, अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरा, त्यात जाईल परत आपली हिरवी मिरची। हिरवी मिरची तुमच्या प्रमाणे घाला, जसं तुम्ही तिखट खाता तसं। कढीपत्ता, लगेचच जाईल कांदा। तर याला आता जसं आपण कांदा टाकतो याला फ्राय करून घेऊया। जसा तेलात कांदा टाकला तसा पोह्यात पाणी टाकायचं आहे। पोह्यात मी पाणी टाकलेलं आहे, हलकसं थोडंसं याला डिप करून घेते आणि याचं पाणी काढून घेते। पूर्ण कोरडं करणार नाही, थोडंसं पाणी मी यात ठेवणार आहे। हे बघा, इथं दिसतंय तुम्हाला पाणी, हे असं मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे आपले पोहे एकदम मऊ बनतील। आता जर तुमचे शेंगदाणे कच्चे असतील तर कांद्यासोबतच शेंगदाणे टाका। माझे शेंगदाणे भाजलेले आहेत, म्हणून मी अगोदर कांद्याला फ्राय करून घेते छानपैकी। त्याचबरोबर आपल्या जे पोह्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे एक्स्ट्रा, त्या पाण्यामध्ये आपले पोहे हे छान भिजून निघतात। पूर्ण जर पाणी काढलं तुम्ही तर खूप कोरडं बनेल आणि खावंसं वाटणार नाही। थोडेसे थंड जरी झाले तरी खावं वाटणार नाही, म्हणून थोडं हलकं पाणी ठेवलेलं आहे। तर ही स्टिक आहे, जसं पोहे भिजवता आपण, पोहे आपण कसं भिजवतो त्यावर पोहे बनतात, एकदम टेस्टी या कसे। तर आता कांदा आपला फ्राय झालेला आहे, एकदम पण फ्राय करायचं नाही कांद्याला। यात जाईल पाव चमचा ते थोडंसं वरती हळद। हे सगळं मी फुल फ्लेम वरती करते, याला आणखीन फ्राय करून घेते थोडंसं। झटकीपट हे बनणारी नाश्त्याची रेसिपी आहे, किंवा इतर वेळेस कधी जर खावंसं वाटलं तर तुम्ही बनवून खाऊ शकता। पण नाश्त्यासाठी पटकन 5 ते 10 मिनिट, 5च मिनिटं लागतात, जास्त पण लागत नाही। आता जाईल यात आता आपला हे शेंगदाणे आणि डाळ। याला 1 मिनिट पण नाही, अर्धा मिनिट याला फ्राय करून घेऊ तेलामध्ये छानपैकी। आता हे अर्धा मिनिट फ्राय झालेले आहेत आणि कांदा पण मस्त आपला फ्राय झालेला आहे। आता यात घालूया हे पोहे। बघा, पोहे छान असे मस्त भिजलेले आहेत, कारण आपण कांदा जेव्हा टाकलो तेलामध्ये त्याचबरोबर लगेचच पोहे भिजवलं होतं, म्हणून छान असे
भिजलेले आहेत मस्त पोहे। तर एकदम तुम्ही जेव्हा टाकायचे तेव्हा जर भिजवलात तर ते पोहे कडक कडक बनतील आणि छान मऊपणा येणार नाही त्यात। तर आता यात जाईल चवीनुसार मीठ, अर्धा चम्मचच्या थोडंसं वरती टाकलेलं आहे। 2 ते 3 प्लेट माझे पोहे आहेत। याला आता आपण फ्राय करून घेऊ छान। फुल फ्लेम वरतीच करायचं आहे, काही लहान वगैरे करायची गरज नाही। बघा किती छान सुरेख कलर येतोय आपल्या पोह्यांना। तर याला छान असं खालीवरती करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे। मी व्हिडिओ स्किप केलेला नाही इथं मुद्दाम। हे मिक्स करून झालंय आपलं। तर याला आता मी लो फ्लेम वरती 1 मिनिट वाफवून घेते, नंतर आपण खालीवर करून सर्व करूया। चला तर मग आपलं हे झालेलं आहे पोहे वाफवून। बघा किती छान मऊसूत एकदम मस्त दिसतायत पोहे। आता यात जी कोथिंबीर ठेवली होती मी त्यातली थोडीशी कोथिंबीर मी यात मिक्स करते आणि याला खालीवर करून घेते। घमघमाट असा वास सुटलेला आहे पोह्यांचा, छान टेस्टीही लागतात। एकदम मऊसूत पोहे झालेले आहेत। म्हाताऱ्या माणसापासून मोठ्या माणसांपर्यंत या छोट्या लेकरांपर्यंत सगळे एकदम आवडीने खातात हे पोहे। असे जास्त कडक झालेले काही जणांना आवडत नाहीत। आता मी गॅस ऑफ करते आणि सर्व करायला घेते। बघा किती छान पोहे तयार झालेले आहेत। तर यावरती मी गार्निशिंगसाठी थोडेसे शेव टाकते। तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। एकदम मस्त टेस्टी असे आपले हे पोहे झालेले आहेत आणि थोडंसं कोथिंबीर टाकते मी। तर करून पहा, एकदम 5 मिनिटातच बनतात। माझी रेसिपीज आहे 5 मिनिटाची, तर पोहे किती मिनिटात बनले असतील हे विचार करा। करून पहा, आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।